सरकारला मला सांगायचं आहे की ज्या जाचक अटी आणि शर्ती घालून कर्जमाफी केली यामध्ये 10-15% शेतकरी सुद्धा बसणार नाही अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना कोणताही निकष लावला नाही, कोणती अट लावली नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची असतानाच तुमच्या जाचक अटी आणि निकष आमच्या आडवे काय येतात हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. सोयाबीनला भाव दिला नाही सरकारने, कापसाला भाव दिला नाही म्हणून आमच्यावर कर्ज झालं. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही तुमचा 1 रुपया सुद्धा देणं लागत नाही, कारण तुम्ही आमच्या खिशावर दरोडा घातलेला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती झाल्याशिवाय आणि हक्काचा पीक मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून आम्ही आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे आणि सबंध महाराष्ट्रभरातला शेतकरी सरसकट कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पीक विम्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सरकारला आम्ही सळोका पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जरी वाटत असेल की शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही मोडून काढू किंवा शेतकऱ्यांना दाबू, हा त्यांचा गैरसमज आहे. गावगाड्यातला शेतकरी जर खवळला तर सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही.